संभाजीच्या जीवनाची अत्यंत भयानक अशा प्रकारची एक कहाणी जेव्हा मी पडद्यावर पाहिली तेव्हा अत्यंत भारावून गेलो. औरंगजेबाला तो शेवटच्या क्षणी म्हणत असतो, हे औरंगजेबा, तोडशील तू माझे पाय, छाटशील तू माझे हात, परंतु हे हातपाय म्हणजे मी नाही. नैनम छिद्दंती शस्त्राणी नैनम दहती पावकाः, मी तर अनादि अनंत कधीचा स्वतंत्र. मूर्ख औरंगजेबा, वाऱ्यावर समशेर चालून का कधी वादळाचे शिरच्छेद होतो का रे कधी? पाण्याला पेटते पलवते लावून का सागराची साल सोलता येते का कधी? हे जसं नाही ना, तरी ह्या उंबरठ्या पडल्यानंतर या ठिकाणी मी अखंड महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे. सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते, उठील त्या ह्या ज्वालेमधून भावी क्रांतीचे नेते. लोहदंड तो पायामधले खळा खळा तुटणार, खळा खळा तुटणार. पर्वतपराय लाटानं हेलावणारा सागर जरी असेल, पण तो कधी ओंजळीत भरून दाखवता येत नाही. सुंदरशी भिंतीवर चित्र रेखाटून सुगंधाचा अनुभव देता येत नाही. तसंही संभाजीराजाची कथा शब्दामध्ये सांगणं फार अवघड आहे. अत्यंत सुंदर अशा प्रकारचं जीवन समर्पित करणारा या महाराष्ट्र देशामधला एक संभाजी धर्मवीर ठरतो. आणि ह्या संभाजीराजाची कथा सर्व तरुणांना प्रेरणा देईल आणि त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये उद्याचा संभाजी जागा होईल. नादान रावण बोकळे सीता सावित्रीचं हरण करतायत. दुर्योधन दुःशासनाची पिलावळ जिकडं तिकडं माजली खदखदा हसती आहे. अशा परिस्थितीमध्ये ह्या संभाजी राजाचं जीवन आमच्या राजा शिवछत्रपतीच्या राज्यासाठी समर्पित झालं, हे आजच्या तरुणांना डोळ्यात ठेवलं पाहिजे. आणि तरुणांना आपण त्या पद्धतीनं त्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजपर्यंत ह्या मंचर गावामध्ये अनेक सुंदर अशा प्रकारचे चित्रपट आलेही असतील, परंतु अक्षरशः तरुणांना जागवणारा, त्यांच्या मनातील कर्तृत्वाचा यज्ञ प्रज्वलित करणारा अशा प्रकारचा एकमेव चित्रपट म्हणजे धर्मवीर संभाजी राजा. धर्मवीर संभाजी राजांचा विजय असो.